10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। उद्यापासून 2 दिवस भाजप कोर कमिटीची मुंबईत बैठक। फडणवीसांसह भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। विधानसभेसाठी कोणत्या जागा लढायच्या याबाबत रणनीती ठरवली जाईल। अजित पवार 20 जुलैला पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। विधानसभेच्या तोंडावर सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपती यांचा हिंदू पदपातशाह असा उल्लेख। संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टने चर्चांना उधाण। पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचं की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून। पंढरपुरातील महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। मुंबईतील जुहू चौपाटीवर उद्धव ठाकरेंचे बॅनर झळकले। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे बॅनरवर उल्लेख। अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर समर्थकांची बॅनरबाजी। वरुण सरदेसाईंकडून वांद्रे पूर्वमधून लढण्यासाठी मोर्चे बांधणी। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांची सुरुवात। झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात लढत होण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून ठाकरे गटाची निष्ठा यात्रा। आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली माणगावातून यात्रेचा शुभारंभ होईल। गडचिरोली सुरजागड इस्पात कंपनीच्या स्टील प्लांटचं भूमिपूजन। फडणवीस अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। पार्थ पवार आणि उदय सामंत आणि धर्मराव बाबात्राम यांचीही उपस्थिती। काँग्रेसची 2 नंबरची मतं ठाकरे गट आणि शेकापला समान देण्याबाबत ठरलं होतं, पण रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव। शरद पवारांचं वक्तव्य। कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाची सोशल मीडियावर करडी नजर। समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ पोस्ट करण्यावर बंदी। विशाळगड घटनेनंतर जिल्हा प्रशासनाची खबरदारी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र। विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावासारख्या दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रात नमूद। कर्नाटक सरकारकडून खासगी कंपन्यात स्थानिकांना 100% आरक्षण। इच्छुक उमेदवारांकडे कन्नड भाषा येत असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक। खासगी कंपन्यांमधील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी 100% आरक्षण।